पंढरपूर अखिल भारतीय शिवा संघटना गवळी समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याची आतषबाजी करत व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय। गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात व पंढरपूरमध्ये दुधाळ म्हशीला सुद्धा 50% अनुदान द्यावे, तसेच पशुखाद्य व पालनासाठी अनुदान द्यावे यासाठी नागपूर येथील अधिवेशनामध्ये निवेदनाद्वारे शिवा संघटनांचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते। त्यांचा तात्काळ मंजूर करून विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांना हा GR लागू झालाय। लवकरच उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा ते लवकर लागू होईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे पंढरपूरमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात यासाठी जमलो। तुम्ही आतिषबाजी ऐकली, पेढे वाटून आम्ही उत्सव साजरा केला। खरोखर हा आमचा सोहळा वेगळा आहे। त्याचं कारण आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवाभाऊ यांना मागणी केली ती शिवा संघटनेच्या वतीनं की पंढरपुरी म्हैस दुधाळ जनावरांसाठी 50% अनुदान शेतकऱ्यांना आणि पशुपालक चालकांना मिळावं, तर ते त्यांनी मान्य केलं। दुसरी मागणी केली ती दुधाला प्रति लिटर 100 रुपये म्हशीचा दर मिळावा, ती बी मागणी ती मान्य करतील, आम्हाला तसं आश्वासन दिलेलं आहे। आणि तिसरी मोस्ट इम्पॉर्टंट महत्वाची अत्यावश्यक मागणी होती की चाऱ्यासाठी, कडबा कुट्टी मशीनसाठी, पशुखाद्यासाठी आम्हाला अनुदान मिळावं। त्यात सुद्धा त्यांनी आर्थिक मदत तुम्हाला मिळेल असा GRच काढला, नुसती मंजुरी दिली नाही तर GR काढला। त्याची प्रक्रिया चालू झाली आणि ते मराठवाड्यात आणि विदर्भात डिक्लेअर झालेलं आहे। आणि आदरणीय प्रसन्नरावजी परिचारक मालक यांनी 2006 साली दूध संघाचे अध्यक्ष असताना पंढरपुरी म्हैस कशी आहे, किती विकसित आहे आणि तिची प्रतिकारशक्ती कशी आहे, तिला कसं जोपासलं गेलं पाहिजे याचं संशोधन करून आम्हाला पंढरपुरी म्हशी 1000 आम्हाला वाटायच्यात असं त्यावेळेस सांगितलं होतं। त्या पद्धतीनं आम्ही त्यावेळेस सांगितलं की मालक एवढ्या लवकर काय पंढरपुरी म्हशी मिळणार नाहीत काय, तर त्यावेळेस तो विषय थांबला होता। तोच विषय आता पुढे आला आणि तो आता मार्गस्थ होत आहे। आज काय केलं? आज आम्ही हे जे आम्ही निवेदन दिलं त्याला यश आलं। आदरणीय देवाभाऊ असतील, जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री असतील, यांच्या समोर जाऊन जी मागणी केली त्याला यश म्हणजे पूर्ण भरभरून यश दिले आम्हाला त्यांनी। त्यासाठी आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं इथं जल्लोष आनंद उत्सव साजरा केला आहे। पेढे वाटून आतिषबाजी करून हा पशुपालक मालक आणि शेतकऱ्यांसाठी खरोखरच सुवर्ण क्षण आहे। महाराष्ट्रातील गवळी समाज बांधव हे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आपला व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय करत होता। अत्यंत अडचणीत असलेल्या या बांधवाला कुठंतरी न्याय मिळावा म्हणून शिवा संघटनेचे नेते आमचे सहकारी राजाभाऊ भिंगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नागपूर येथील अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे वंचित, शोषित, पीडितांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन शिवा संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं होतं की गोवा राज्याप्रमाणे पंढरपुरी ही आमची अत्यंत देखणी म्हैस आहे, या म्हशीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून पंढरपुरी म्हशीला व दुधाळ गाईला 50% गोवा राज्याच्या धर्तीवर अनुदान महाराष्ट्रात द्यावं, तसेच या म्हैस सांभाळण्यासाठी चाऱ्यासाठी अनुदान द्यावं, पशुखाद्यासाठी अनुदान द्यावं, या मागण्या केलेल्या होत्या। अत्यंत तातडीनं या सरकारनं निर्णय घेतला आणि आज महाराष्ट्रभरातील 19 जिल्ह्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील आमच्या बांधवांना दुधाळ गाई म्हैशी खरेदीसाठी 50% अनुदान व पशुखाद्यावरती अनुदान, वैरणीसाठी अनुदान हे सरकारनं योजना जाहीर केलेली आहे। आणि त्याच पद्धतीनं सोलापूर जिल्हा असेल व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे पुढील काळामध्ये नक्की ही योजना लागू करतो असं आश्वासन शिवा संघटनेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे। म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी चौकामध्ये या सर्व गवळी बांधव, बहुजन बांधव व शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सरकारचं अभिनंदन केलं
आणि या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे.